विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हळूहळू तुम्ही म्हणणार आहे की हा सगळ्यात सोपा टॉपिक आहे. आपण ना एक एक पॉइंट व्यवस्थित क्लिअर करतोय. आजचा पॉइंट आहे अप्रॉक्सिमेशन. मी सुरुवातीला डिक्लेअर करतोय, सबस्क्राईब करा. तुमच्या चांगल्या मित्रांबरोबर हे चॅनल शेअर करा. शेवटपर्यंत सीईटी होईपर्यंत, सीईटी नंतर सुद्धा मी तुम्हाला नेहमी हेल्प करतच राहणार आहे. तर आपलं चॅनल इम्पॉर्टंट आहेच. माझ्या बरोबर अभ्यास करा आणि टार्गेट मोठं ठेवा. मी सांगेन त्याप्रमाणे अभ्यास करा आणि यश आपल्याला मिळवूनच दाखवायचंय. सुरुवात करूया अप्रॉक्सिमेशनला. मी तुम्हाला सांगतो याची व्हॅल्यू सांगा. √64. 8 पटकन तुम्ही सांगणार आहे. पण जर मी तुम्हाला म्हटलं 63.5 तर व्हॅल्यू कशी काढणार? मग डेरिव्हेटिव्हचा वापर करून याची व्हॅल्यू काढता येते. मग इथं एक अप्रॉक्सिमेशनचा एक फॉर्म्युला आहे. तो असा आहे की एफ ऑफ ए प्लस एच मग अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. नक्की वापरायचा कसा फॉर्म्युला? न्यूमेरिकल जेव्हा सॉल्व्ह करू ना आपण तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल. ओके. मग पहिला न्यूमेरिकल हा तो फॉर्म्युला मी लिहिलाय एफ ऑफ ए प्लस एच इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. पहिलं न्यूमेरिकल आहे की ज्याच्यात मला स्क्वेअर रूट काढायचंय. म्हणजे करायचंय काय बघा, नीट लक्ष द्या. तुमचं जे फंक्शन आहे ना, हे पहिला डिसाईड करा. इथं बघून सांगा ते फंक्शन आहे स्क्वेअर रूट. तिथं क्यूब रूट असू शकतं, फिफ्थ रूट असू शकतं किंवा स्क्वेअर, क्यूब सुद्धा असू शकतो. आत नंबर लिहू नका, एक्स लिहा. ओके. नेक्स्ट स्टेप त्याचं डेरिव्हेटिव्ह काढून टाका. मग एफ डॅश एक्स इक्वल्स टू रूट एक्स डेरिव्हेटिव्ह 1/2 एक्स 2 रूट एक्स. स्टेप समजल्या? पहिला फंक्शन कुठलं आहे ते ओळखा, लगेच त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा. आता तुम्ही ए ची व्हॅल्यू घ्या. नीट लक्ष द्या. वाचा तिथं काय लिहिलंय बघा शांतपणे 64.1 आहे. त्याच्या जवळचा असा नंबर शोधा की ज्याचा स्क्वेअर रूट निघेल. मग ऑब्व्हियसली तो किती आहे सांगा 64. आता एच ची व्हॅल्यू कशी काढायची सांगतो. त्यांनी दिलेल्या व्हॅल्यू मधून आपली व्हॅल्यू मायनस करा. त्यांनी दिलेल्या व्हॅल्यूतून आपण जे ए अझ्युम केलं ते मायनस करा. मग त्यांनी दिले 64.1 आपण हे घेतलंय 64. त्यांच्या व्हॅल्यूतून ही व्हॅल्यू मायनस करा. एच ची व्हॅल्यू 0.1 येईल. कळतंय कसं करतोय ते? त्यांनी दिलेल्या व्हॅल्यूतून आपली व्हॅल्यू काय करा? मायनस करा. ठीक आहे? म्हणजे एच हे पॉझिटिव्ह सुद्धा येऊ शकतं आणि एच हे निगेटिव्ह पण येऊ शकतं. मग चला एफ ऑफ ए ची व्हॅल्यू समजून घ्या. जिथं-जिथं एक्स असेल तिथं ए पुट करा. इथे एक्स आहे तिथं ए पुट करा म्हणजे 64 पुट करा. म्हणजे रूटमध्ये 64 पुट करा. 8 येईल. एफ डॅश ए म्हणजे इथं ती व्हॅल्यू पुट करा 1/2 रूट 64 म्हणजे आलं का 1/16. 1/16 तुम्ही त्याला डिवाइड करा म्हणजे 1/16 करा. 60 पुन्हा 0 6 इथे आहे बरोबर 0.16 सिक्स किती 96 पुन्हा 4 32 येणार 8 625 म्हणजे एफ डॅश ची व्हॅल्यू येते 0.0625. ओके. मग आता इथपर्यंत लक्षात आलं का? या स्टेप हा पॉइंट थोडासा मोठा आहे लक्षात घ्या. इथे तुम्हाला साइन, कॉस, टॅन इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्स, ई रेज टू, लॉग एवढे टाइप आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये ना आपण अर्धे पॉइंट कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. पण 2 लेक्चर लागणार अप्रॉक्सिमेशनला. फर्स्ट स्टेप एफ ऑफ एक्स. नेक्स्ट त्याचं डेरिव्हेटिव्ह. नंतर काय अझ्युम करायचा ए. त्याच्यानंतर एच ची व्हॅल्यू काढा आणि एफ ऑफ ए, एफ डॅश ए. मग चला तुमचा आन्सर लिहा की एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. मग एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आहे 8. एच ची व्हॅल्यू किती आहे 0.1 इंटू एफ डॅश ए ची व्हॅल्यू 0.0625 मग होणार काय 8 प्लस 0.00625 येणार बाळांनो. कारण या 0.1 न मल्टिप्लाय केल्यामुळे 0.1 डिजिट अजून शिफ्ट होणार. आणि मग जो मी 8 मध्ये हे ऍड केलं तर 8.00625 आन्सर आलं. आलं का लक्षात? बघा त्यांचा आन्सर आपला आन्सर मॅच होतंय. लगेच नेक्स्ट प्रॉब्लेमकडे तुम्हाला नेणार आहे मी लक्षात घ्या. आता इथं क्यूब आहे बघा. मग आपण पहिलं काय ठरलंय की फंक्शन ओळखा. ते फंक्शन आहे एक्स क्यूब. काढा त्याचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स किती सोपं आहे. 3x स्क्वेअर येणार. ए काय घेणार सांगतो. जेव्हा स्क्वेअर रूट, क्यूब रूट काढायची वेळ येते ना, तेव्हा ज्याचं स्क्वेअर रूट निघतंय, ज्याचं क्यूब रूट निघतंय असे नंबर घ्यायचे असतात.
पण जेव्हा क्यूब करायचा आहे, स्क्वेअर करायचा आहे, तर त्याच्या आसपासचा होल नंबर घ्यायचा. तो आहे 4. 3.98 ला क्लोज कोण आहे? 4. आता h ची व्हॅल्यू कशी काढायची? त्यांनी दिलेल्या व्हॅल्यूतून आपली व्हॅल्यू मायनस करा. मग त्यांनी 3.98 दिलंय. 3.98 त्यातनं 4 मायनस करा. आन्सर निगेटिव्ह येणार. मग मगाशीच मी बोललो होतो, की h ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पण येऊ शकते किंवा निगेटिव्ह. चला आता काय काढायची व्हॅल्यू? एफ ऑफ ए. जिथं एक्स आहे तिथं ए पुट करा. ए ची व्हॅल्यू 4 आहे. 4 चा क्यूब 64. एफ डॅश ए 3 इंटू 4 चा स्क्वेअर 16 म्हणजे आलं का 48. आता पुढचा तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे, की एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. व्हॅल्यू व्यवस्थित पुट करा. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे? 64. एच निगेटिव्ह आहे 0.02 आणि एफ डॅश ए आहे 48. 48 ला 2 न मल्टिप्लाय करा 96 येईल मायनस 0.96 आणि तुम्ही ते 96 मायनस करा 64 मधून तुम्हाला आन्सर मिळून जाईल. मग तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? हे अप्रॉक्सिमेशन चिन्ह सगळ्या ठिकाणी द्या बरं का, डॉट डॉट द्याच. मग कळालं तुम्हाला? मग हा पहिला टाइप आहे. याच्यातलं मला यातलं कोणतं न्यूमेरिकल तुम्हाला सोडवून पाहिजे? स्क्वेअर रूटचं नको. ओके. त्याच्यानंतर ठीक आहे क्यूब रूटचं घेऊया हे गणित आपण. लक्ष द्या. फंक्शन ओळखा ते आहे एक्स रेस टू 1/3 क्यूब रूट आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. मग एफ डॅश एक्स ते 1/3 पुढे जातील आणि 1/3 मधून 1 मायनस करा. म्हणजे मायनस 2/3 येतील. ओके. मग मी असं लिहू शकतो की 1/3 एक्स रेस टू 2/3 मायनस खाली गेल्यावर काय होतील? प्लस. आता तुम्हाला अझ्युम करायचंय ए. आता सांगतो क्यूब रूट काढायचंय ना. मग ह्याच्या जवळचा असा नंबर शोधा की ज्याचं क्यूब रूट निघेल आणि तो आहे 27. आता h ची व्हॅल्यू कशी काढायची? त्यांच्या व्हॅल्यूतून आपण जे अझ्युम केले ती व्हॅल्यू मायनस करा. मग 28 मधून 27 मायनस करा. किती येईल? 1 येईल. आता सांगू का एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काढा. एक्स ची ठिकाणी 27 पुट करा त्याचा क्यूब रूट 3 येणार. आता काढा एफ डॅश ए ची व्हॅल्यू सांगतो. हेच तर मला न्यूमेरिकल त्यासाठी घ्यायचं होतं. एक्स ची व्हॅल्यू किती टाकायची सांगा? 27. 27 हा 3 चा क्यूब आहे. रेस टू कोण आहे? 2/3. 3 ला 3 काय होणार? कॅन्सल. मग 3 चा स्क्वेअर शिल्लक राहील. तो आहे 9. 9 3 चा किती? 27. मग 1/27 आली एफ डॅश ची व्हॅल्यू. मग आता तुम्ही काय करा? एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए अप्रॉक्सिमेटली. मग एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आहे 3. एच ची व्हॅल्यू 1 असल्यामुळे घ्यायची गरजच नाही. मग एफ डॅश ए ची व्हॅल्यू आहे 1/27. मग तुम्ही एकतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा नाहीतर 1/27 व्हॅल्यू काढा पॉइंट मधून ऍडिशन करा. प्रॉब्लेम फिनिश होईल. मग आता मला सांगा हा टाइप कळाला का? आपण एक काम करूया. आपण हे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. म्हणजे हे 5 आणि मगाचे 2 7. या लेक्चरमध्ये एवढं झालं तरी पुष्कळ आहे हे लक्षात घ्या. कुठले तुम्ही सॉल्व्ह करून हे घेऊ? बघा. फंक्शन आहे एक्स रेस टू 1/5. ओके. बर मग त्याचं डेरिव्हेटिव्ह येणार 1/5 पुढे जातील आणि 1/5 मधून 1 मायनस करा -4/5 म्हणजे 1/5 एक्स रेस टू 4/5 हे त्याचं डेरिव्हेटिव्ह. ए ची व्हॅल्यू 32 घ्या. कारण त्याचं फिफ्थ रूट 2 आहे लक्षात घ्या. पुन्हा मग एफ डॅश एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काढायचं आपण. आम्हाला एच काढायचं राहिलं की त्यांनी दिलेल्या व्हॅल्यूतून आपली व्हॅल्यू मायनस करा. निगेटिव्ह येईल 0.02. 0.02. बर एफ ऑफ ए ची व्हॅल्यू इथं ए पुट करा. एक्स ची व्हॅल्यू 32 आहे. 2 रेस टू 5 रेस टू 1/5 5 ला 5 कॅन्सल 2 येणार. एफ डॅश ए सांगतो 1/5 2 रेस टू 5 बाहेर आहे 4/5 5 ला 5 कॅन्सल पण 2 रेस टू 4 शिल्लक आहे म्हणजे 16. मग 16 5 जा 80 येणार. बास तुम्हाला जमेलं. जमेलं. मी तुम्हाला सांगू का 10 मिनिटाचाच व्हिडिओ झालाय. मग आपण अजून एक टाइप घ्यावा असं मला वाटतंय. पण तुम्ही हे कराल ना बाळांनो. मग मी नेक्स्ट पुढचा पॉइंट एक्सप्लेन करतोय. थोडासा मोठा आहे. काही हरकत नाही. इथं फोकस करा. वाचा काय लिहिलंय? कुणाची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची आहे? साइन 30 डिग्री आणि 30 मिनिट. ओके. लक्ष द्या. मग मला फंक्शन कळालंय.
ते आहे साइन एक्स. मग ते कॉस असू शकतं, टॅन असू शकतं, कुठलंही असू शकतं. फंक्शन कळालं की त्याचं काढा डेरिव्हेटिव्ह. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? कॉस एक्स. ए ची व्हॅल्यू ह्याच्या क्लोज कुठला स्टँडर्ड अँगल आहे? 30 डिग्री. एच ची व्हॅल्यू कशी काढणार? त्यांनी दिलेल्या व्हॅल्यूतून आपली व्हॅल्यू मायनस करा. मग 30 डिग्री 30 मिनिट मधून 30 डिग्री मायनस केले तर 30 मिनिट शिल्लक राहतात. 1/2 1/2 का सांगतो? मिनिटचं डिग्री करण्यासाठी 60 ने डिव्हाईड करायचं. मग 30 ला 60 ने डिव्हाईड करा 1/2 येणार. आता शांतपणे सांगतोय ते लक्ष द्या. 1 डिग्री म्हणजे एवढे रेडियन. मग एवढे डिग्री म्हणजे किती काढण्यासाठी 0.0175 ही 1 डिग्रीची व्हॅल्यू आहे. त्याला 2 ने डिव्हाईड करा ना. ही झाली एच ची व्हॅल्यू. कोणाची व्हॅल्यू झाली? एच ची. आता त्यांनी जे एवढं केलंय ना, मी तुम्हाला सांगतो हे मला असं नकोच आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्टेप फॉलो करा. तुम्हाला सोपं वाटेल रे. हे पण बरोबरच आहे. पण ते खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्यासारखं करतात. बघा फर्स्ट स्टेप फंक्शन. नंतर डेरिव्हेटिव्ह. ए आणि एच आपण घेतलं. आता काढा एफ ऑफ ए ची व्हॅल्यू. मग एफ ऑफ ए काढताना जिथं-जिथं एक्स आहे तिथं 30 पुट करा. मग sin 30 ची व्हॅल्यू 1/2. एफ डॅश ए cos 30 त्याची व्हॅल्यू √3/2 पण 1/2 म्हणजे किती 0.5 आणि √3 म्हणजे 866 असतं बघा लॉग टेबल मध्ये व्हॅल्यू आहे बरं का 866 बरोबर आहे. सगळंच मिळालं की मला आता. मग मला अप्रॉक्सिमेशन व्हॅल्यू काढायची असेल एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. मग एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आहे 0.5 एच तुमचं प्लस 0.0175 अपॉन 2 आहे. एफ डॅश ए अरे रे 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 0.866 हा इथं गडबड आहे. वेळ जाणार आहे आता. 433 येईल इथं. 2 ने डिव्हाईड केलं. मग त्या 433 ने याला मल्टिप्लाय करावं लागेल. हे बघा, बघा इकडे दिलंय त्यांनी. हे मल्टिप्लाय करावंच लागेल. आता त्यांनी काय केलंय? याला 2 ने डिव्हाईड केलेली व्हॅल्यू इथे लिहिली पण करावं लागेल. फार किचकट नंबर येईल, थोडासा वेळ जाईल, पण आपल्याला आन्सर मिळतंय. मग आता मी तुम्हाला सांगू का? आता हा टाइप पण तुमच्या लक्षात आलाय. मला सांगा इथं इथं ए व्हॅल्यू किती येईल? 60. एच ची व्हॅल्यू किती येईल? 1 डिग्री पण नाही रेडियनमध्ये पाहिजे बरं का, हे लक्षात घ्या. √3 ची व्हॅल्यू त्यांनी दिले. मग त्याला 2 ने डिव्हाईड करायचे म्हणजे 0.866 येणार. मगाच्याच व्हॅल्यू आहेत. इथे मला सांगा, इथं ए ला तुम्ही 30 डिग्री घेणार. म्हणजे एच निगेटिव्ह येणार आहे. निगेटिव्ह येणार आहे. कारण त्यांनी दिलेल्या व्हॅल्यूतून आपण ए मायनस करतोय. इथे एच पॉझिटिव्ह येईल. इथं पण एच कसा येईल? पॉझिटिव्ह. पण इथं मिनिट किती आहे? 40. मग त्याला डिग्रीला डिव्हाईड करताना 60 न केलं पाहिजे आणि इंटू 0.0175 असं केलं पाहिजे बरं का. म्हणजे तुम्हाला सांगतो एच ची व्हॅल्यू मला डिग्रीमध्ये नको आहे, ती रेडियनमध्ये पाहिजे. हा इम्पोर्टंट पॉइंट इथे लक्षात ठेवा. मग ठीक आहे. मग या व्हिडिओमध्ये जेवढं मी दिलंय ते तुम्हाला करायचंय. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. 10च्या आसपास प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. कराच. ऑल द बेस्ट.